नमस्कार. अर्थकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही तुळशी वृंदावन कशी बनवायची आहे. बघा, आपण 3D तुळशी वृंदावन ऑलरेडी बघितलेले आहे. जर तुम्ही ते बघितले नसेल तर त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथून बघून घ्याल. आज आपण हे प्लेन तुळशी वृंदावन कसे बनवायचे आहे ते बघू. त्यासाठी आपल्याला एका वायरमध्ये 1 पांढरा आणि 3 जांभळ्या मोती ओवून घ्यायचे आहेत. तुम्ही लाल कलरमध्ये देखील बनवू शकता. तर लाल जर कलर यूज करणार असाल तर 1 पांढरा आणि 3 लाल मोती ओवायचे. त्यानंतर गाठीच्या जवळचा पांढरा आणि त्याच्या समोरचा 1 ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची आणि 2 जांभळा आणि 1 पांढरा मोती ओवून ज्या मोत्यातनं सुई काढली परत त्याच मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा, इथे असे 2 चौकोन तयार झालेले आहेत. आता आपल्याला सुई वरती जो पांढरा मोती दिसत आहे, ठीक आहे, हा पहिल्या नंबरचा पांढरा जो मोती आहे ना तिथं घेऊन जायचा आहे. ठीक आहे, दुसऱ्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला पहिल्या नंबरच्या पांढऱ्या मोत्यामध्ये सुई घेऊन जायची आहे. आता इथपर्यंत आल्याच्या नंतरनं आता आपल्याला इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि हे सर्व मोती आपण 5 नंबरचेच यूज केलेले आहेत. 3 पांढरे मोती ओवायचे आणि तो जो पांढरा मोती होता ज्यातनं आता आपण सुई काढली त्याच पांढऱ्या मोत्यातनं सुई फिरवायची आणि आता आपल्याला हा बाजूचा 1, त्यानंतरनं वरचा 1, त्यानंतरनं बाजूचा 1 असा करत आपल्याला एकदम जो दुसरा नंबरचा जो पांढरा मोती होता ना तिथं यायचा आहे. त्यानंतरनं 2 पांढरे मोती ओवायचे, बाजूचा 1 आणि खालचा 1 ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर आता आपल्याला बघा बाजूचा जो एकदम टोकाचा मोती दिसत आहे, बाजूचा, वरचा नाही बरं, बाजूच्या मोत्यातनं सुई काढायची आणि 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे. ठीक आहे, आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं आपल्याला अजून एकदा सुई काढून घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या साईडने ही पट्टी वाढवत जायची आहे. ठीक आहे, उजव्या साईडने ही आपल्याला पट्टी अशीच लांबत जायची आहे. तर आपण आता परत सेंटरच्या मोत्यामध्ये येणार, त्यानंतरनं 3 पांढरे मोती ओवायचे आणि असे आपल्याला टोटल 4 वेळेस करायचं आहे. ठीक आहे, हे 1 वेळेस आपण करून दाखवलं, असंच सेम आपल्याला आता अजून 4 म्हणजे 3 वेळेस, हे 1 आणि समोरचे 3, तर टोटल 4 वेळा आपल्याला असे 3-3 पांढरे मोती काढायचे आहेत जोपर्यंत सेंटर लाईनला 8 मोती होणार नाहीत. ठीक आहे, आता हे 8 मोती झाल्याच्या नंतरनं आपल्याला सुई फिरवायची आणि खालच्या दिशेचा जो मोती आहे, पांढरा मोती खालच्या दिशेचा, तिथे घेऊन जायचं. ठीक आहे, हा पहिलाच मोती आहे खालच्या दिशेचा. इथे आपल्याला 3 जांभळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 3 जांभळ्या कलरचे मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली तो 1 आणि त्याच्या समोरचा 1 पांढरा, तर ह्या 2 मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढायची आहे. ठीक आहे, आता आपल्याला इथे परत 2 जांभळे मोती ओवून घ्यायचे आणि बाजूचा 1 जांभळा आणि त्याच्या खालचा 1 पांढरा, ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची. आता बघा, आता तो जो पांढरा मोती आहे ना त्याच्या जस्ट वरती जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. जस्ट वरती एकदम अपोजिटला जो वरचा, सगळ्यात वरचा जो 2nd नंबरचा मोती आहे तिथनं आपण सुई काढली. आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय करायचं आहे, परत डावीकडचा जो पांढरा मोती आहे, ठीक आहे, खालून जर मोजत आला तर 3ऱ्या नंबरचा हा, तिथे जायचं. तिथे 2 पांढरे मोती ओवायचे, त्यानंतरनं बाजूचा 1 आणि खालचे 2 ह्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं परत आपल्याला 1 पांढरा आणि 1 जांभळा मोती ओवून घ्यायचा, बाजूचा 1 आणि खालचे 2 ह्या टोटल 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. टोटल 3 होतात, बाजूचा 1 आणि खालचे 2. ठीक आहे, त्यानंतरनं आता समोर आल्यावरती आपल्याला इथे 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि परत एकदा आपल्याला बाजूचा 1 आणि खालचे 2 ह्या 3 मोत्यातनं सुई इथे आपल्याला समोर करून घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतरनं पुन्हा अजून एकदा आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बाजूचा 1 आणि फक्त 1च. ठीक आहे, खाली जायचं नाही, आता समोर जायचं नाही आहे, फक्त हा बाजूचा 1 आणि त्याच्या खालचा 1 ह्या 2च मोत्यातनं सुई काढली, 3ऱ्या मोत्यामध्ये जायचं नाही आहे. आता आपल्याला सुई वरच्या मोत्यामध्ये आणायची आहे. ठीक आहे, वरच्या मोत्यामध्ये सुई आणली. इथे आपल्याला आता परत 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा, 3 पांढरे मोती ओवायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली तो 1 आणि त्याच्या समोरचा 1, ठीक आहे, उजवीकडचा 1 ह्या 2 मोत्यातनं सुई काढली. आता परत इथे आपल्याला 1 पांढरा आणि 1 जांभळा मोती ओवून घ्यायचा. त्यानंतरनं आता इथे 1 म्हणजे बाजूचा 1 आणि खालचे 2 ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची.
परत एक जांभळा एक पांढरा ओवायचा आणि परत बाजूचा एक आणि खालच्या 2 ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची। तर अशा प्रकारे आपल्याला हे चौकोन बनवत जायचे आहेत। पुन्हा एक पांढरा एक जांभळा बाजूचा एक आणि खालचे 2 ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची। तर बघा आपण ह्या आता शेवटी आलेलो आहोत, एकदम एंड झालेला आहे ह्या भिंत म्हणू शकतो आपण ह्या वृंदावनाची। ठीक आहे, परत इथे आता आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बाजूचा एक आणि खालचा एक ह्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची। तर दोन्ही पांढरेच मोती आहे, 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली। आता आपल्याला वरच्या साईडचा जो मोती आहे परत वरच्या लेयरला यायचं आहे। वरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर आपल्याला एक पांढरा एक जांभळा आणि एक पांढरा असे 3 मोती ओवायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली ती एक आणि त्याच्या समोरचा एक ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतरनं एक जांभळा एक पांढरा मोती ओवायचा, बाजूचा एक आणि खालचे 2 ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। ठीक आहे, आता पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर आली, त्यानंतरनं 2 जांभळ्या कलरचे मोती ओवायचे आणि परत बाजूचा एक आणि खालचे 2। तर अशा प्रकारे आता ही सुई जी आहे जांभळ्या मोत्यातनं बाहेर निघेल। ठीक आहे, आता इथं झाल्यावर इथे आपल्याला एक जांभळा एक पांढरा मोती ओवायचा आणि परत बाजूचा एक आणि खालचे 2। तर आता लास्टला आपल्याला हा पांढरा मोत्यातनं सुई आपण इथे काढलेली आहे। ठीक आहे, पांढरा मोती मिळेल। आता बघा याच्या पुढे परत आपल्याला एकदा एक पांढरा आणि एक जांभळा मोती ओवून घ्यायचा आणि बाजूचा एक आणि खालचा एक ह्या 2च मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। परत आपल्याला सुई फिरवत वरच्या दिशेला जो जांभळ्या कलरचा मोती आहे तिथं यायचं आहे। ठीक आहे, वरच्या लेयरला ह्याच्या समोरची लेयर कंप्लीट करायची। त्यासाठी आपल्याला आता इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि त्या जांभळ्या मोत्यातनं सुई काढायची। तो एक जांभळा आणि त्याच्या समोरचा एक पांढरा, तर ह्या 2 मोत्यातनं सुई काढली। आता इथे आपल्याला 2 जांभळे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बाजूचा एक आणि खालचे 2 अशा प्रकारे आपल्याला ह्या जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। त्यानंतरनं इथे परत एक जांभळा आणि एक पांढरा मोती ओवायचा, बाजूचा एक आणि खालचे 2 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची। ठीक आहे, ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढल्यावर परत आता इथे आपल्याला 2 जांभळे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि पूर्वीप्रमाणेच बाजूचा एक आणि खालचे 2। तर खाली बघा शेवटचा हा जांभळा मोती दिसतो आहे आपल्याला, त्या जांभळ्या मोत्यातनं सुई काढली। परत इथे 2 पांढरे मोती ओवून घेतले, त्यानंतरनं हा बाजूचा एक जांभळा आणि त्याच्या खालचा एक जांभळा ह्या 2 मोत्यातनं सुई इथे काढलेली आहे। आता आपल्याला परत सुई फिरवत वरती जायचं आहे याच्यावरची स्टेप करण्यासाठी। तर पांढऱ्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे। आता ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर परत 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक मोती आणि त्याच्या समोरचा एक ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे। आता जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर निघाल्यावर 2 पांढरे मोती ओवायचे आणि बाजूचा एक पांढरा मधला जांभळा आणि त्याच्या समोरचा एक पांढरा, तर पांढऱ्या मोत्यापर्यंत सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं 2 जांभळे मोती ओवायचे, त्यानंतरनं परत पूर्वीप्रमाणे बाजूचा एक आणि खालचे 2 अशा प्रकारे सुई काढायची। तर इथे जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर निघेल। ठीक आहे, जांभळ्या मोत्यातनं सुई बाहेर निघाल्यावर 2 पांढऱ्या कलरचे मोती ओवायचे, त्यानंतरनं परत बाजूचा एक आणि खालचे 2। तर आता बघा पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर निघालेली आहे। आता इथे 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि बाजूचा एक आणि खालचा एकच ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची आहे। त्यानंतरनं आता याची पुढची स्टेप करायला परत वरती जायचं आहे। तर वरचा जो पांढरा मोती आहे तिथे आपल्याला सुई काढून घ्यायची। आता इथपर्यंत आल्याच्या नंतरनं इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, बघा इथं एकाच मोत्यातनं सुई काढलेली आहे आपण, समोर जायचं नाहीये। आता आपल्याला उलट दिशेला मागच्या दिशेला जायचं, डावीकडच्या मोत्यातनं सुई काढलेली आहे। त्यानंतरनं तिकडे पण परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आत्ता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची। तर बघा आपण डावीकडे देखील एक चौकोन बनवलेला आहे। आता आपल्याला सुई फिरवत डावीकडचा जो चौकोन आहे त्याचा वरचा जो मोती आहे एकदम वरचा त्या मोत्यामध्ये जायचं आहे। ठीक आहे, इथून सुई काढल्याच्या नंतरनं आता इथे 3 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। तर बघा वृंदावनाच्या एकदम कडेला आपण दिवे ठेवत असतो, तर ह्या ऑरेंज कलर आपण दिव्यांचा लुक यावा म्हणून ठेवलेला आहे। आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि परत खालच्या दिशेला यायचं आहे। ठीक आहे, बघा आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई फिरवत खालच्या दिशेची जी लाईन आपली कंप्लीट करायची राहिली होती तिथे आलेलो आहोत। ठीक आहे,
तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोत्यातनं सुई काढायची, त्यानंतरनं 2 पांढरे मोती ओवायचे आणि खालचा एक आणि बाजूचा एक ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे, आता बघा, आता हे जे लाईनने आपल्याला 2 पांढरे एक जांभळा दिसतोय त्या मोत्यातनं सुई काढली। आता 2 पांढरे मोती ओवायचे आणि बाजूचा एक पांढरा, खालचा एक जांभळा आणि त्याच्या समोरचा एक पांढरा ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची। इथपर्यंत आल्यानंतर आता इथे 2 पांढरे मोती ओवायचे आणि बाजूचा एक आणि खालचे 2, तर आता इथे सर्व मोती पांढरेच आहेत, तर खालच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली। आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओवायचे आणि बाजूचा एक आणि त्याच्या खालचा एक ह्या 2 मोत्यातनं सुई काढली। ठीक आहे, आता आपल्याला दुसऱ्या साईडला जसं आपण पहिल्या साईडला केलेलं आहे तसंच करायचं आहे। त्यासाठी आपण ह्या बाजूच्या मोत्यामध्ये आलेलो आहोत, वर जायचं नाही। आता बाजूच्या मोत्यात यायचं, 3 पांढरे मोती ओवायचे आणि त्याच मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे आणि काय करायचं, त्याच्या बाजूचा जो वरचा मोती आहे, ठीक आहे, आता वर जायचं, वरच्या मोत्यातनं सुई काढायची आणि इकडे पण आपल्याला 3 ऑरेंज कलरचे केसरी रंगाचे मोती ओवून घ्यायचे आणि ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची। तर अशा प्रकारे हे दिवे तयार झाले। आता आपल्याला सुई फिरवत सेंटरच्या मोत्याला घेऊन जायचं आहे। ठीक आहे, बघा, सेंटरच्या मोत्यातनं आपण इथे सुई बाहेर काढलेली आहे, बाहेरच्या दिशेला सुई निघाली पाहिजे। आता इथे आपल्याला 10 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत। आता हा आपला तुळशी वृंदावनाचा वरचा पार्ट आहे, तर इथे 10 हिरवे मोती ओवायचे आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या 3 हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची। तर 3 हिरव्या मोत्यातनं, ठीक आहे, फक्त 3च हिरव्या मोत्यातनं आपल्याला इथे सुई बाहेर काढायची। आता इथे आपल्याला हे पानं बनवायचे आहेत, त्यासाठी आपण 4 हिरवे मोती ओवले, एक पिवळा मोती ओवायचा, त्यानंतरनं पिवळ्या मोत्याला मागे करायचं आणि समोरच्या सर्व हिरव्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतरनं बघा, मेन लाईनचा जो गोलचा आहे त्याचा एक मोती समोर सुई काढायची। ठीक आहे, त्यातल्या समोरच्या एका मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। त्यानंतरनं आता इथे पण आपल्याला ह्या मोत्यातनं सुई काढल्यावर परत 4 हिरवे आणि एक पिवळा मोती ओवायचा, पिवळा मोती मागे करायचा आणि समोरच्या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतरनं मेन जो आपला गोल आहे 10 मोत्यांचा, त्या मोत्यातला तो एक मोती समोर न्यायचा। ठीक आहे, एका मोत्यातनं सुई काढायची। तर बघा, आपल्याला हीच प्रोसेस आता रिपीट अजून 3 वेळा करायची आहे। खालच्या एका मोत्यातनं सुई काढली, परत 5 मोती ओवले, परत वापस यायचं, परत समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची। तर हे जे आहेत आपण असे हिरवे पानं 5 वेळेस बनवणार आहोत। इथे 2 वेळा बनवला ऑलरेडी, आता बाकीचे हे 3 पण बनवले। त्यानंतरनं आपल्याला परत ह्या हिरव्या मोत्यातनं सुई खालच्या दिशेला आणायची आहे आणि घट्ट अशी गाठ मारून एक्स्ट्रा धागा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा, आपला हा वृंदावनाचा असा फायनल लुक जो आहे तो दिसून येतो। त्याला थोडंसं आपण असं हाताने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे। तर बघा, किती सुंदर हे असे 2 दिवे, स्वस्तिक वगैरे सगळं काही किती सुंदर दिसून येत आहे। तर सेम याच पॅटर्नने आपण हे लाल हिरव्या रंगाचे बनवलेले आहे। तर याच्यामध्ये स्वस्तिक आणि जे काठ आणि दिवे आहेत ते आपण लाल रंगाचेच यूज केलेले आहेत। तर तुम्हाला आजचा हा वृंदावन स्पेशल, तुळशी स्पेशल व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।